गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। आता अर्जुन वाच लक्षात आलं. पहिला श्लोक सुरू होतोय. मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म सन्नित्यं यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करून मला जो आपण अत्यंत गुह्य अशा आत्मविषयक वचनांचा उपदेश केला, त्या उपदेशाने हा माझा संसार मोह संपूर्ण नाहीसा झाला. हा काय कमिटमेंट केले बघा यांनी इथं. फर्स्ट टाइम अर्जुनाच्या तोंडातले हे शब्द आहेत की माझा ज्या पहिल्या अध्यायात सांगितलेला जो मोह आहे तो या 11व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये त्याचा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आता तो वेगळं पाहत नाहीये. पुढे आहे तो ते वेगळं कसं पाहत नाहीये. ज्ञानेश्वरांनी खूप छान वर्णन केलंय, तर त्या वेळेला आपण बघत जाऊ, नाही असं नाही. म्हणून अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करून मला जो आपण अत्यंत गुह्य अशा आत्मविषयक वचनांचा उपदेश केला. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक श्लोकातनं प्रत्येक ओवीतनं जो आत्मज्ञानाचा उपदेश करत गेलेला आहात त्याच्यातनं मला माझ्या नेमक्या अवस्थेचा म्हणजे आत्मविषयक जाणीवा माझ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या उपदेशाने हा माझा संसार मोह संपूर्ण नाहीसा झाला. बघा ही काय स्टेज आली आहे अर्जुनाची. संसार मोहच नाहीसा होणं. आता याच्यासाठी काय त्यांनी संन्यास घेतला का असाही विचार करा. याच्यासाठी संन्यास घेतला नाही, लक्षात घ्या. म्हणून संसार मोहातनं बाहेर, म्हणून गीता किंवा ज्ञानेश्वरी ही जी क्रांतिकारक का म्हटल्या जाते, आणि याच्या अगोदरच्या जीवनांमधनं, गीता सांगायच्या अगोदरच्या जीवनांमधनं संन्यासाचा, ब्रह्मचारी राहणं, संन्यस्त राहणं याला खूप महत्व होतं त्या काळात. कारण ते केल्याशिवाय ईश्वर प्राप्तीच होत नाही, अशा काही भूमिका त्याच्यामध्ये होत्या. आणि त्या चुकीच्या होत्या असं म्हणण्याचा भाग नाहीये, तो एक मार्ग पण आहे. परंतु संसारी लोक सुद्धा, आता अर्जुन तर संसारी होता, या सर्व गोष्टींमधनं सुद्धा संसार मोहातनं म्हणजे या मायेतनं, या भ्रमातनं तो बाहेर पडला, अशा स्थितीत आला. म्हणजे नेमकं काय झालं, त्याला त्याचे भाऊ, सर्व आजूबाजूची लोक ही ईश्वराच्या जाणीवेत दिसायला लागली. ते आणि ते तो एकच झाला. समोरचं सैन्यही तेच तोच्याच स्वरूपातलं आहे आणि माझ्याकडचं सैन्यही त्याच स्वरूपातलं आहे. आणि कृष्ण म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच कृष्ण आहे. मोह नाहीसा होणं कशाला म्हणतात? मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलुइदम ब्रह्म या जाणीवेत आपण जाणं म्हणजे मोह नाहीसा होणं, लक्षात ठेवा. म्हणून मोह नाहीसा करायचा म्हणून करायला गेला तर तो नाहीसा होणार नाहीये कधीच. कारण हा जरी झाला असलं तरी बाकीचे लोक सर्व मोहात होतेच की हो, लक्षात घ्या. ही परिस्थिती कशी आता विचित्र झाली बघा इथं. त्यामुळे बाकीच्यांचा जो मोह होता, अहंकार होता, तो अहंकार मायेतनं तयार झालेल्या मी आणि माझ्या स्वरूपातल्या अहंकारातनं ते त्याच्या समोर होते आणि याचा अहंकार मी ब्रह्म आहे या जाणीवेत आला होता.
दोन अहंकारांच्या भूमिकेत फरक पडला होता आता. आणि त्या अहंकाराला मी ब्रह्म आहे ही जी अस्मिता आहे या मूळ अस्मितेच्या जाणीवेवरनं त्याला पुढची लढाई करायची होती आणि खऱ्या सत्याची स्थापना करायची होती. या भूमिकेत त्याला आणलेलं आहे. बघा, कृष्ण हा चतुर माणूस होता, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी कशा प्रकारे हृदय बदलवलं आहे. आणि सद्गुरु सुद्धा अशा प्रकारच्या हृदयाच्या परिवर्तनासाठी सतत साधकाला एक प्रकारे प्रेरित करत असतात. परंतु साधकाला ते कळत नसतं, कारण तो साधना त्या जाणीवेतनं करतच नसतो. कारण बेसिकली मी मोहग्रस्त आहे आणि मला या मोहातनं बाहेर पडायचंय हीच जाणीव त्याच्यामध्ये नाही. त्या दोन भूमिकेत फरक पडतो एकदम. म्हणून देवाचं करणं म्हणजे ईश्वर प्राप्ती होणं असं नाहीये. देवाच्या करण्याला, संतांच्या आशीर्वादाला, संतांच्या पोथी पूजन जे काही तुम्ही करत असाल संतांचं सुद्धा किंवा देवाचं सुद्धा, त्याच्यातून माझा मोह माया कशी नष्ट होईल ही मागणी जर असेल तर त्याचा उपयोग आहे. कारण मागणी केल्याशिवाय होणार नाहीये. कृष्णाने अर्जुनाने सर्व मागण्या केलेल्या आहेत, बरोबर ना. आपण भगवंताला मागतो का? काय मागितलं का काही की माझ्यातला हा दोष जाऊ दे, हा जाऊ दे, ते जाऊ दे, असं होऊ दे, तसं मागणी करत नाही आपण. राहू देत असं वाटतं आपल्याला, तात्पुरता का होईना राहू देत, बघू नंतर. असल्या काहीतरी विचित्र संकल्पनांमध्ये आपण अडकलेलो असतो. पण हा मोहच आहे एक प्रकारचा. आणि ही स्पष्टता आपल्या जाणीवांमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती स्पष्टता, मोहाबद्दलची स्पष्टता, आपल्या वासना इच्छांबद्दलची स्पष्टता आपल्या ठिकाणी असेल तर हळूहळू का होईना त्याच्यावर कृष्ण मार्ग दाखवत जातो. लक्षात घ्या, ही त्याची भूमिका आहे. म्हणून ते पुढे काय म्हणतात, मग पार्थ देवा ते म्हणे जी तुम्ही मजकारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. मग अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुम्ही अत्यंत कृपासागर आहात, म्हणूनच जे बोलले जात नाही ते आपण माझ्यावर कृपा करून शब्दाने सांगितले. म्हणून तुमची ही गुरुकृपा का म्हणायची? कारण गुरु जेव्हा हा सर्व मार्ग सांगत असतो आणि ही ज्ञानाची उघडती, ज्ञानाची कवाडे असं म्हटलं ना ज्ञानेश्वर स्वामींनी. का म्हटलं त्याचा विचार केला. पण अभ्यास त्यांचा त्यांनी केला, ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन त्यांना सांगितलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून ती जाणीव आपल्यात वृद्धिंगत करायला पाहिजे. आता कसं होतं, आपण हे बोलतो आहोत, कुठे ना कुठेतरी त्या जाणीवेमधनं आपण समजून घेतो आहोत. परंतु स्वामींनी जेव्हा मूळ ज्ञानेश्वरी वाचली असेल, स्वामी स्वरूपानंदाबद्दल बोलतो मी, तेव्हा ती ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्यांना डायरेक्ट, जसं आपण हे पाहतो आहोत तसं डायरेक्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयाची हात घालून ते वाचत गेले. त्यामुळे त्यांना हा कृष्ण काय, हा अर्जुन काय, हे सर्व त्यांना अशा पद्धतीत समजत गेलेले लक्षात. म्हणून प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक तरी ओवी अनुभवावी जे म्हटलं जातं, त्याचा म्हणून प्रत्येक ओवीच्या पाठीमागचा अर्थगर्भता ही समजून घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीत पुढे गेलो ना तर शेवटी गोंधळ होतो. मग काहीच समजत नाही आपण काय वाचलं काय नाही. लक्षात आलं? अजून पुढे तर पुढे ते सुरूच होईल अजून त्यांची गणित. मग परत पहिल्या दिवशी परत तोच प्रश्न, मग निष्काम कर्मयोग म्हणजे काय, हा प्रॉब्लेम परत शिल्लकच राहतो. लक्षात घ्या, गंमत केली परत असं म्हणायचं नाही. परंतु सांगण्याचं हेतू काय की त्यांनी हे चांगलं आहे. मी काय म्हणतो, असे प्रश्न आतापासून पडत राहिले तर शेवटी हे प्रश्न शिल्लक राहत नाही. प्रश्न ठेवून जगण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यापेक्षा प्रश्न बौद्धिक दृष्ट्या त्यांना एक प्रकारचं स्थान देऊन, माझं तर म्हणणं प्रत्येक गोष्टी आपल्याला डिफाईज करता यायला पाहिजे. डेफिनेशन सगटच आपल्याला सगळं बौद्धिक दृष्ट्या माहिती असलं पाहिजे. मन म्हणजे नेमकं काय, बुद्धी म्हणजे काय, प्राण म्हणजे काय,
हे 4 प्रकारचे प्राण, पंचप्राण म्हणजे काय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे काय, आणि छोट्या छोट्या कृती आपल्या सुद्धा. म्हणून मागच्या याच्यामध्ये मी ते म्हटलेलं होतं की हात जोडून आपण नमस्कार करतो देवाला. आत्मत्वे म्हणजे काय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या सर्व जाणीवा एकत्रित करूनच बुद्धिनिष्ठ राहून भ्रूमध्यापाशी बोट ठेवून तुम्ही ईश्वराला वंदन करा. ते आत्मत्वे वंदन आहे. नाहीतर माझं लक्ष आहे भलतीकडेच, खाण्याकडे, प्रसादाकडे, आणि मी तो करतोय देवाला नमस्कार इकडं. त्याला काय लॉजिक नाही ना राहत. म्हणून हा योग साधता यायला पाहिजे. प्रत्येक जाणीवे मधला योग म्हणजे समत्व चित्ताचे. म्हणून हा योग साधला जात नाही जीवनात प्रत्येक क्षणाला. त्यामुळे 24 तासाचं जीवन हे जे योग होणं गरजेचं आहे ते योग होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप काही आपलं जीवन आहे, आपणच बघायचं आहे. आपण झोपताना कसे झोपतो आहोत, उठताना कसे उठतो आहोत, बरोबर. आणि मग या झोपेमध्ये आपण कुठल्या आपल्या शरीराची व्यस्तता कशा प्रकारची आहे, कशा प्रकारे काय असं उगाच काहीतरी पडले वेड्यासारखे असे काही झोपलो आहोत आपण, का काहीतरी बंधनात्मक रीती झोपलेलो आहोत. जनरली झोपताना डाव्या कुशीवर झोपा म्हटलं जातं. सर्व शरीर एका लाईन मध्ये आणून त्या प्रकारे आपण झोपतो आहोत की नाही हे बघा. ह्या आणि या क्रियांवरती आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं ना तर शरीरावरचा ताबा एक प्रकारे आपण मिळवू शकतो. नाही तर झोपेतच आपल्याला कळत नाही आपण पालथे कधी झोपतो, पाठीवर कधी झोपतो, उलटे कधी होतो. काही लोक तर झोपेत फिरतात वगैरे सुद्धा, चालतात तर हे आहेत अजून प्रकारे. अरे काय, दिस इज ऑल समथिंग इज नॉनसेन्स इन अवर लाईफ. लक्षात ठेवा, या किती महत्वाच्या गोष्टी आहेत ना. अरे मी झोपेत चालतोय, हा कुठला मूर्खपणाचा बाजार आहे. एवढ्या विचारांच्या तंद्रीमध्ये मी बाह्य जगताशी अडकलेला आहे. माझ्या अंतराच्या जाणीवेमध्ये झोपतानाच हा विचार करायला पाहिजे की मी आता माझ्या आत्म्याच्या जाणीवेत शिरायचा प्रयत्न करतो. बघा, झोपेत सुद्धा तुम्हाला सूर्याचे गोळे दिसायला लागतील. अनुभव घेऊन बघा, तुमच्या लक्षात. पण त्याच्यासाठी ही तटस्थता कुठं ना कुठंतरी आपल्या जाणीवेत आणता येणार. या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे. कारण शरीर उगाच दिले का आपल्याला. आणि हे उत्क्रांत दशेतील सर्वात उत्तुंग अशा प्रकारची शरीराची मर्यादा आपल्यामध्ये दिलेली देवाने. लक्षात ठेवा की ज्याच्या आधारे नरकरणी करे तो नारायण हो जाय. एवढी जाणीव त्या शरीरामध्ये जर निर्माण होऊ शकत असेल तर त्या देहाला कशा प्रकारे वापरता यायला पाहिजे हे पण कळलं पाहिजे कुठे ना कुठे. या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. कसंही जगणं, वाटेल तसं राहणं, उगाच आपल्या खुर्च्यांवर आडवे तांगड्या टाकून बसणं वगैरे. बघा ना, आम्ही शाळेमध्ये बाकांवर बसायचो ना, तर लहानपणी काय ते बाकवरती असायचे असे, आणि आपलं सीट खाली असतं. ते मुलं असे पाय गुडघे असे वरती घेऊन असे बघत बसायचे. आमचे सर आम्हाला पायावर पट्ट्या मारायचे. लक्षात ठेवा, त्यांच्या तासाला असं बसलेलंच चालायचं नाही. त्यांना मुलांनी ताट ठेवूनच ऐकायचंय बोर्डवरच. या सवयी लावल्या पाहिजेत. कारण ह्या सवयी नाही लावल्या मग ते बाक खाली कशाला पाहिजे, ते आपण बसायचं सीट खाली वर खाली पाहिजे, ते सीट वर कशाला पाहिजे, एवढ्या सोयी बाकाच्या करायच्या कशाला. बसा की कशी, मग झोपून शिकवा की. का नाही झोपून शिकायचं. बरोबर आहे ना. कारण ही अलर्टनेस जो आहे हा तुमच्या स्पायनल कॉर्डच्या जाणीवेतनच येणार आहे. वाघ जेव्हा शिकारीला जातो तेव्हा काय आता येण्यासारखा जात नाही. लक्षात ठेवा, ज्ञान मिळवणं ही आपली शिकार आहे, खाद्य आहे आपल्या बुद्धीचं. ते मग ते बुद्धीचं खाद्य कसंही मिळवणार का आपण.
म्हणून झोपून वाचू नका, झोपत बसून वाचू नका किंवा पडून वाचू नका असं म्हणण्याचा भाग आहे. झोप येत असेल पुस्तक बाजूला ठेवा, जाऊन झोपा सरळ, काय हरकत नाहीये. पण बसताना ताठच शक्यतो बसा. झोपतानाही पोश्चर लाईनअप करा. जे पायाशी पाय जोडले गेले पाहिजेत, गुडघ्याला गुडघा जोडला पाहिजे, तळ पायाला तळ पाय, असं. हात कसे एकमेकावर नाही ठेवता येत झोपताना आपल्याला, पण हात एक असा उशी, ज्या आपली एवढी अंतर जे आहे तेवढ्या अंतराची उशी घ्यावी, त्याच्यावर डोकं ठेवावं. हे सर्व करावं, काही हरकत नाहीये. नाही तर काय होतं, या शरीराचा त्रास सुरू होतो. हे विविध त्रास सुरू होतात, कंबरदुखी किंवा हे, या सर्व गोष्टी त्यातनं सुरू होतात. बसताना सुद्धा कसं बसायचं, कसं पोश्चर असलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीला काही नियम आहेत, लक्षात घ्या. म्हणून शरीर दिलंय, माझं शरीर आहे म्हणजे ते माझं नाहीये खरं तर, हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून ते माझं शरीरच नाहीये असं समजून त्याला व्यवस्थित जाणीवेत ठेवता यायला पाहिजे. या खूपच म्हणजे शाळकरी लेवलच्या गोष्टी असतील, वाटतील आपल्याला, पण साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. बरोबर आहे ना पार्वती? महत्वाचे आहेत म्हणून मी सांगितलं, म्हणजे याच्यात काही हे नाही. मग पार्थ देवा ते म्हणे, जी तुम्ही मदकारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. म्हणून तुम्ही अत्यंत कृपासागर आहात, म्हणूनच जे बोलले जात नाही ते आपण माझ्यावर कृपा करून शब्दाने सांगितले. म्हणून हे जे सर्व ज्ञान सांगितलेलं आहे आतापर्यंत, विभूती योगापर्यंतच हे सर्व ज्ञान हे सहसा बोलल्या जात नाही. सहसा कोण बोलतं का? तुमच्या आमच्या चर्चेमध्ये तरी या गोष्टी असतात का? एवढ्या वरवरच बोलल्या जातं. इव्हन तुम्ही अगदी बाकीच्या तत्वज्ञान म्हणा किंवा याच्यावरती जरी गेलात, व्याख्यानांना जरी गेलात, तरी एवढ्या डिटेलमध्ये बोलल्या जात नाही, लक्षात ठेवा. इतकं डिटेल मध्ये कृष्णाने म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचा आढावा, मला सांगा, श्रीकृष्णाने समजा 3 तास घेतले असतील असं गृहीत धरा, ही सर्व भगवद्गीता वाचायला एक जनरल 3 ते 4 तास लागतात, बरोबर आहे? आणि त्यांचे संवाद, त्याच्यातला एक म्हणजे 5 तासाचा संपूर्ण कालावधी त्या कुरुक्षेत्रावर गेला असेल. मी म्हणतो कोणालाही चॅलेंज द्या ज्याचा अगदी घनघोर अभ्यास आहे या बाबतीमध्ये, पण ती व्यक्ती सुद्धा 5 तास काय, तुम्ही 6 तास द्या, आपण सर्वजण त्यांच्या त्या लेक्चरला जाऊ आणि संपूर्ण भगवद्गीतेचा अर्थ 6 ते 7 तासामध्ये 2-3 सेशन मध्ये आपण त्याचा प्रोग्राम ठरवू. जेवण खाण फ्री सर्वांना. त्यांनी या विषयावरती 6 ते 7 तासामध्ये संपूर्ण भगवद्गीतेचा अर्थ सांगायचा. आणि इतक्या उकल करून हे शक्य नाही होत, लक्षात घ्या. पण त्याच्यासाठी 2 क्रायटेरिया आहेत. सांगणाऱ्याला कृष्ण व्हावं लागतं आणि ऐकणाऱ्याला अर्जुन व्हावं लागतं. प्रॉब्लेम सगळा तिथे म्हणून ते ससंवेद्य होत जाते. म्हणून इतकी स्पष्टता त्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आणून ठेवलेली आहे की किमान हा अभ्यास आपण आता जो हे सांगता 11वा अध्याय उजाडताच जो 1.5-2 वर्ष होत आले असतील मला वाटतं, आहे की नाही? ज्ञानेश्वरी सत्संग सुरू आहे आपला, तर त्याच्यात जास्तच असेल एखाद्या वेळेला, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे कसं काय गणित मांडले गेले तुम्हीच विचार करा सगळं, बरं का? एनिवे, म्हणून ते आपण माझ्यावर कृपा करून शब्दाने सांगितले. म्हणून जे ज्ञान सांगितलं जात नाही, कारण त्याच्या अगोदरच्या काळात सांगितलं जायचं नाही, ते 1 to 1च असायचं. आणि ते सर्व गुरु करतोय काय हे पाहून बस सगळं केलं जायचं. याच्या अगोदर निवृत्तीनाथ गहिनीनाथांचा काय संवाद झाला असेल तुम्ही विचार करा. त्या घळीमध्ये 10 दिवस 11 दिवस होते ते, त्याच्यानंतर परत काही ते गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ भेटले नाहीत, लक्षात घ्या. पण ज्ञानाची प्रसरण कशा स्वरूपात झालं असेल हे लक्षात घ्या. त्याच्यात गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ यांचंही तेच.
या सर्व संतांची ही जी काही नाथ परंपरेतल्या जाणीवा आहेत ना, या फार वेगळ्या प्रकारच्या आहेत, लक्षात घ्या. म्हणून हे समजून घेणं हे सुद्धा जरा अवघड जातं. असू द्या. जे महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादीचे ठाय फिटती, तैजे देव होऊन ठाकती, ते विसवणे शेषीचे. जेव्हा ही संपूर्ण महाभूते परब्रह्मात लय पावतात व जीव रूप पराप्रकृती, महदादी रूप अपरा प्रकृती यांचे नावही राहत नाही, तेव्हा तुम्ही देवा जे होऊन राहता ते तुमचे शेवटचे विश्रांती स्थान होय. बघा आता हा संपूर्ण गहन असा विस्तार आहे, लक्षात घ्या. हा समजला ना आपल्याला तर आपल्याला सगळं समजलं असं थोडक्यात म्हणायलाही हरकत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे माझा, की आपण जे ध्यान वर्गात शिकतो आहोत ही परब्रह्माची अवस्था आहे, बरोबर. त्याच्यातनं हिरण्यमयी कोशाची जाणीव तयार झालेली आहे, की त्या हिरण्यमयी कोशातनं जी अपरा प्रकृती आहे ती अपरेमध्ये परावर्तित होती आहे. असा तो हिरण्यमयी कोश आहे की ज्याच्यामध्ये विशुद्ध सात्विकता ही सत्व रजतमाच्या 3 जाणीवेत परावर्तित होती आहे, लक्षात घ्या. आणि ती जी मूळ माया आहे, ती मूळ माया ज्याला आपण अपरा म्हणतो, बरोबर. ती मूळ माया ही पुढे त्या प्रत्येक जाणीवेच्या दृष्टीने एक आपण जे शिकलोय त्या अगोदर सांगतो, तर त्याच्यामधनं मग पंचमहाभूतांची निर्मिती करते आणि तिला, आणि ही सगळी सूक्ष्मात करते. मला सूक्ष्मात केलेलं आहे हे सर्वप्रथम. पण सूक्ष्म हे अत्यंत महत्वाचा क्रायटेरिया आहे, लक्षात ठेवा, अध्यात्मामधला. म्हणून सगुणाच्या आधाराने आहे हे थोडं मान्यच आहे, करावंच लागतंय आपल्याला, काय असं नाही. पण बेसिक सगळं सूक्ष्म आहे. म्हणून त्या सूक्ष्माच्या ह्याच्यातनं मूळ तत्व तयार झाली पंचमहाभूत, आणि त्याच्यामध्ये सत्व रज आणि तम या 3 जाणीवा प्रवाहित झालेल्या आहेत. ही गुणमाया तयार झाली, लक्षात. या गुणमायेचा मग एक स्टेज कालावरती काळ सुरू झाला, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर कारण जाणीव सुरू झाली त्याच वेळेला काळ सुरू झाला, यंत्र सुरू झाले एक प्रकारचं. आणि ते यंत्र काळाच्या जाणीवेत सतत फिरत राहिला आणि हळूहळू त्याच्या ती स्थिती एक प्राप्त झाली की ज्याच्यातून हे पूर्णपणे निर्मिती जी आहे ही निर्मिती गुणक्षोभिणी मायेच्या स्वरूपात आहे. इथपर्यंत तर आपल्याला आठवत असेल सर्व चित्र डोळ्यासमोर ध्यान वर्गातलं. आणि गुणक्षोभिणी मायेच्या जाणीवेतून मग पुढे 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. त्यातला मानव हा एक जीव म्हणून तयार झाला, बरोबर. आता ही स्थिती कशी झाली, हा जीव तर तयार झाला, माणूस इथं तो ईश्वरापासून लांब आहे, त्याच्या मूळ अस्तित्वापासून लांब आहे, लक्षात ठेवा. मग त्याचा प्रवास कसा चालणार आहे, प्रवास या अज्ञानाच्या जाणीवेतून. म्हणजे आपण आता जिथं आहोत प्रत्येकाने असं समजा बाकी कोणी नाहीये या जगात, कुठलेही जीव नाहीये, तुम्ही एकटे आहात या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, तुम्ही एकटे आहात असा विचार करा. आणि आहातच वस्तुतः, लक्षात ठेवा. परंतु आजूबाजूला संपूर्ण परमेश्वर भरलेला आहे पण कळत नाहीये, हे अज्ञान आहे. मी म्हणतोय तर ते म्हणतोय, तुम्ही एकटे आहात, कोणी नाही, कोणी तुमच्याशी बोलणार नाही, काही नाही, फक्त ईश्वरच सर्वत्र आहे पण तो कळत नाहीये. ही तर स्थिती आहेच आपली. मग त्याच्यातनं पुढे साधना करत करत
सर्वत्र ईश्वर कसा आहे आणि मी स्वतः कसा ईश्वर आहे हे समजून घेण्याच्या ज्या प्रक्रिया सुरू होतात याच्यामधनं गुणक्षोभिणी मायेचं वैश्विक स्वरूप कळतं लक्षात. आता उलटा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासाच्या याच्यातनं मग हे सगळं सूक्ष्मात कसं आहे हे समजतं. म्हणजे मी सूक्ष्मात जायला पाहिजे ना, म्हणजे गुणमाया नेमकी कशा प्रकारची आहे हे मला कळतं. आणि ही गुणमाया आणि गुणक्षोभिणी माया या दोघींनी मिळून सर्व प्रकृती जी तयार केलेली आहे ती अपरा प्रकृती आहे. याला अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. आणि मग तो त्या गुणमायेच्या जाणीवेतून जेव्हा त्या हिरण्यमयी कोशाच्या जाणीवेत येतो तेव्हा त्याला स्पेसिफिकली त्या प्रकृतीचं खरं दर्शन घडतं. जगदंबेचं खरं दर्शन, ज्याला मूळ माया म्हणतो आपण, तिचं दर्शन होतं. आणि त्या मूळ मायेच्या बरोबर असणारी त्रिगुण जे आहेत ते आपल्यात सर्वत्र, आपल्यात आणि सर्वत्र कशा प्रकारे भरलेले आहेत हे समजायला लागतं. आणि मग तीच मूळ माया, तीच अपरा प्रकृती म्हणा, तिचं परा स्वरूप तयार करायला लागतं. आणि ती परा तिला त्याच आपल्याला, त्याच आत्म्याला, कारण आता तो आत्म्याच्या जाणीवेत आहे लक्षात ठेवा, त्याच आत्म्याला त्या परब्रह्मापर्यंत घेऊन पोचत करतो. आणि तेव्हा खरं निजधाम जे आहे तिथं आपण पोचतो. आणि त्या निजधामामध्ये परब्रह्म हे कायम वास्तवतेत, सिद्ध अवस्थेत, सच्चित आनंद स्वरूपात स्थित असत. हा प्रवास आहे. आता याच्यात 2-3 प्रश्न असे निर्माण होतात की मग आपली स्थिती, आपल्यामध्ये आत्मा आहे आपण म्हणतो, पण तो आत्मा आपल्याला कळत नाही असंही जाणव, असंच आहे ना. आपल्याला कुठे कळतं आपण आत्मस्थितीत असतो नाही. त्याला कारण काय? तर कसं आहे, जेव्हा ही सर्व निर्मिती होत असते तेव्हा ही जी परा आहे, ज्याला मूळ माया आपण म्हणतो, अपरा आहे, म्हणजे जी परेतन अपरेत आलेली आहे पण मूळ माया स्वरूपामध्ये आहे, ती त्या ईश्वराच्या अनंत असा जो ईश्वर पसरलेला आहे त्या अनंताच्या जाणीवांना तुकड्या तुकड्यात विभागणी करते. लक्षात घ्या, त्याच्यावर प्रेशर टाकते, एक प्रकारे दबाव. कारण तुला मी ब्रह्म आहे हे बघायचंय. लक्षात घ्या. आणि ते जे प्रेशर आहे त्यातनं ती विभागणी तयार होते. आणि ती विभागणी ईश्वराची जी आहे ती मायेमध्ये अडकते. लक्षात, ती मायेमध्ये अडकते. एक तर कसं आहे, म्हणून आपण ईश्वराचे अंश असतो, परंतु आपल्या अंशाभोवती एक तर तो अंश स्वरूपात आहे, बरोबर आहे. आणि त्या अंशामध्ये ईश्वराच्या जाणीवा फार तुटक तुटक रीतीने असतात, नाही असं नाही, पण त्या असतात. आणि तो जो आत्मा आहे आपला, हा स्वतःला प्रकाशमय जाणीवेने तेजाच्या वलयांमधनं इतका अंकित करून टाकतो की स्वतःला समाधिस्थ करून टाकतो त्याच्यात. आणि त्याच्यावरती संपूर्ण माया म्हणजे ही अष्टधा प्रकृती शरीराच्या रूपाने त्याच्यावरती एक प्रकारे आवरण तयार करते. आणि त्यामुळे तो जो जीवात्मा म्हणून तयार होतो, त्या जीवात्म्याच्या लघुदृष्टीला सर्व जे प्रचितीस येतं ते त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या द्वारे कायम आभासात्मकच असतं.
त्यालाच आपण भ्रम असंही म्हणतो, नाही असं नाही. पण बेसिकली हा आभास आहे. हा आभास काय स्वरूपातला आहे तर तुम्ही थोडक्यात विचार करा. यात प्रॅक्टिकल आहे हे सगळं, त्यात काहीही लपवाछपवी काही नाही. प्रत्येकाला हा अनुभव येऊ शकतो. तुम्ही विचार करा स्वतःचा की आपण इथं बसलेलो आहोत. शरीर एक 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 आपण बाजूला सारलं, हात तोडले, आपले मुंडकं कापून टाकलं. आपण म्हणाल की आपण मरू असं पृथ्वीवरती म्हणू, पण प्रत्यक्षामध्ये आपण बसल्या जागी समजा या सगळ्यांचं विभाजन करून टाकलं तर आत काय राहील शिल्लक? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, बरोबर, आणि आपल्या आतमध्ये असणाऱ्या आत्मा, ज्याला आपल्याला शोधायचा आहे तो राहील, बरोबर, आत्मा असं म्हणून. आता मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व गोष्टी कशा आहेत? या सर्व गोष्टी जाणीव स्वरूपात आहे. शरीर गेलेलं आहे आता, म्हणून मन आणि बुद्धी यांच्यामध्येच सर्व अज्ञान भरलंय ना. अज्ञान कशात आहे? शरीरात अज्ञान आहे का? शरीरात अज्ञान नाहीच आहे. मग मन आणि बुद्धीतच अज्ञान आहे, लक्षात ठेवा. म्हणून या मनाचा आणि बुद्धीचा परिणाम ज्या स्तरावरती होतो, आत्म्याच्या स्तरावरती होतो, तो जीवात्मा आहे. लक्षात येत आहे. म्हणून मी मध्ये एकदा तुम्हाला इलेक्ट्रॉन थेअरी मध्ये सांगितलेलं होतं की मधला जो न्यूक्लियस आहे तो प्रोटॉन. कशामुळे झालेला प्रोटॉन? प्रोटॉन हा त्याच्यामध्ये जे दोन इलेक्ट्रॉन फिरतायत ना, मन आणि बुद्धीचे, ते अज्ञानात फिरतायत. लक्षात घ्या, फिजिक्सचा आहे अभ्यास तुमचा, बरोबर ना, तुमच्या लक्षात येईल. आणि ते अज्ञानात फिरतायत, त्याच्या ऍक्शनला रिॲक्शन म्हणून आत्म्याचीच जाणीव, जी खरं तर न्यूट्रल आहे, लक्षात घ्या, ती न्यूट्रल आहे, ती पॉझिटिव्ह होते, त्याला आपण प्रोटॉन म्हणतो. आणि हे सर्व आपल्या आतमध्ये घडतंय बरं का. आणि म्हणून याच्यामुळे काय होतंय, मूळ अस्तित्व जे न्यूट्रल स्वरूपात आहे त्याच्यापासून आपण लांब राहतो. म्हणजे अर्जुना समत्व चित्ताचे. आणि म्हणून या मन आणि बुद्धीला सतत ईश्वराच्या जाणीवेत संवेदित करत राहिलं तर त्यांच्यामध्ये जी स्पेस आहे, म्हणजे जो प्राण आहे, जे वायू स्वरूप आहे, जे प्राणायामाच्या जाणीवेतनं आपण घेत असतो सतत, ते वायू स्वरूप जे आहे ते सुद्धा ईश्वराच्या चिंतनाने चित्त, म्हणजेच ते वायू स्वरूपातला पडदा जो आहे तो सुद्धा शुद्ध होत जातो. कारण अज्ञान घालवायचं म्हणजे काय? ज्ञान आणल्याशिवाय अज्ञान जाईल कसं? वाईट वास घालवायला चांगला वास आणल्याशिवाय वाईट वास जाईल कसा? दुर्गंधी जाईल कशी? तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे ही जे बेसिक गणित आहे, या बेसिक गणिताप्रमाणे साधनेला मन बुद्धीच्या जाणीवेतून, म्हणून स्वरूप ध्यान पद्धतीचा जी बेसिक फंड आहे तो सर्व इथं आपल्या लक्षात येईल. म्हणजे चित्त जे आहे ते सतत त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जो इलेक्ट्रॉन आहे तोही पॉझिटिव्ह होत जातोय. म्हणजे हळूहळू तो प्रोटॉन मधली जी निगेटिव्हिटी आलेली आहे, रिॲक्शन आली, ती सुद्धा ती डायजेस्ट करत जातो आणि मन बुद्धी सतत समत्वाच्या जाणीवेमध्ये लक्षात घ्या. आणि मग आत्म्याचं स्वरूप जे आहे ते प्रगट होत आहे. म्हणून हे आत्मस्वरूप प्रगट आपल्या आतमध्ये करण्यासाठी एवढ्या सूक्ष्मात आपल्याला जाता यायला पाहिजे. आणि ते आपलं खरं निजधाम या जाणीवेतलं आहे. म्हणून एकदा का तो आत्मा आपल्याला हस्तगत झाला की लक्षात घ्या, विश्वाचं ज्ञान आपोआप व्हायला लागलं. आणि या विश्वाच्या ज्ञानातनं त्या मूळ हरीपर्यंत, त्या निजधामापर्यंत आपण पोहोचू शकणार.
हे आधुनिक विज्ञान आहे, लक्षात ठेवा. म्हणून जडत्व जरी जडत्व असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ससंवेद्यता तेवढ्याच जाणीवीची आहे, हे शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. म्हणून मध्ये मी चिंतनात जे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो हा सर्व प्रयत्न अशा प्रकारचा आहे. तर किती लोकांना किती कळला मला माहिती नाही, परंतु जे मांडणीचे स्वरूप आहे ते इतक्या सूक्ष्मात आपल्याला शिरलं पाहिजे. आणि शास्त्रज्ञ मध्ये तुम्ही नव्हता तेव्हा सुद्धा मी हे तुम्हाला सांगितलं होतं की शास्त्रज्ञ फक्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचाच अभ्यास करतात, ते न्यूट्रॉनकडे लक्षच देत नाहीत, कारण त्याच्यावरती काही भौतिकातलं काहीच नाहीये त्याच्यात. आणि शास्त्रज्ञ हे फक्त भौतिकाचाच विचार करतात. म्हणून हे जे अधिमानसिक जाणीव आहे, ही जाणीव अशा प्रकारे आपल्याला समृद्ध करता यायला पाहिजे. आणि हीच सर्व दिशा दासबोधाच्याही जाणीवेतनं म्हणजे गुणक्षोभिणी माया, गुणमाया, हिरण्यमयी कोश आणि ते निजधाम इथपर्यंत मांडणी केलेली आहे. म्हणून ही भूमिका जी आहे ती फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणताय, जेव्हा ही संपूर्ण महाभूते परब्रह्मात लय पावतात, म्हणून ही महाभूत जी आहेत आपल्यामधली सुद्धा पंचमहाभूत ही परब्रह्मात लय पावतात व जीवरूप जो अपरेमध्ये आहे आणि पराप्रकृतीतनं जी मूळ माया तयार झालेली आहे ती महदादी रूप अपरा प्रकृती याचे नावही राहत नाही. म्हणून रामदास स्वामींनी स्पष्ट इतकं सांगितलंय, जेथ माया स्पर्शो सकेना. गुरुचं स्थान कुठलं आहे, जेथ माया स्पर्शो शकेना असं सांगितलं. म्हणून ते शब्द आहेत, अपरा प्रकृती यांचे नावही राहत नाही, तेव्हा तुम्ही देवा जे होऊन राहता ते तुमचे शेवटचे विश्रांती स्थान होय. केवढा अर्थ याच्यात भरलेला आहे. एवढ्या गहन अर्थावरती जेव्हा अर्जुन येतो आहे तेव्हा तुम्ही त्याची मानसिकता समजून घेऊ शकाल. हा संपूर्ण ध्यान वर्ग जे म्हणतो ना मी, केल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळणार नाही, त्याची कारण इथं भरलेली आहेत सर्व. आणि ही अर्जुनाची जाणीव आपल्याला सातत्याने आपल्या जीवनात आणावी लागेल. त्याप्रमाणे प्रयास करायला पाहिजे, त्याप्रमाणे साधनेची आपली वैयक्तिक बांधणी करायला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण साधना तुम्ही जिथे असाल तिथून सुरू करा. तुम्ही असं म्हणा संपूर्ण ज्ञानेश्वरी झाल्यानंतर मग मी सुरुवात करतो वगैरे, तशा कुठल्याही भ्रमात राहू नका. साधनेला सुरुवात जिथं आहे तिथूनच करायची आहे. ज्ञान वाढतच जाणार आहे. म्हणून हा 2 महिन्याचा जो बेस आपण तयार करून घेतो त्याची कारण ती आहे. एनिवे, मला सांगायचा हेतू हाच आहे की या निजधामाच्या जाणीवेपर्यंत अर्जुन येऊन पोहोचलेला आहे. पुढे त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी कसं विसर्जित केलेलं आहे हे पण ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सांगितलंय. म्हणजे मी माझे मावळू सर्व हे काय अर्जुनाची जाणीव आहे हे लक्षात येईल आणि पुढे पुढे आपण विश्वरूपाकडे सरकत जाणार. हरिओम. हरिओम.